आपल्यासोबत ठाकरे बंधूंचे मामा आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया. शेवटी तो दिवस आलाय, तुम्ही खूप प्रयत्न केले इतके वर्ष अखेर हा दिवस आपण खूप पाहिला. आनंदी आहे आणि असे लोक त्यांना यश येऊ ही तुझ्या भावाची प्रार्थना. गेले कित्येक वर्ष तुम्ही प्रयत्न करत होता, दोन्ही ठाकरे बंधूंशी संवाद देखील साधत होतात, अखेर युती अधिकृत झाली झाली. त्यात ह्याची डोळा ह्याची देही बघितली तर खूप झाली. खूप समाधान आहे. समाधान आहे. कुटुंबियांशी देखील चर्चा झाली, दोन्ही भाच्यांशी तुम्ही चर्चा केलेली आहे. काय बोलले तुमच्याशी? सगळे आनंदी आहेत. आता यश तुमच्या सगळ्यांच्या आणि देवाच्या हस्तात आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्यांना यशस्वी करूया. यशस्वी करू. पण महापालिकेत जागा वाटप होतं, थोडंसं कुठेतरी टकराव देखील होत होते, पण अखेर ते काय मला माहित नाही अजून. पण युती पुढे कायम असणार. काय असणारच. आता महापालिकेमध्ये युती झाली, पण ही युती पुढे येणाऱ्या लोकसभा असेल किंवा विधानसभा निवडणुकीत आयुष्यभर कायम असणार. आयुष्यभर कायम असेल. तर आपण की चंदूमामा यांनी सांगितलंय की आयुष्यभर युती कायम असेल. जब तक सूरज चांद है जब तक सूरज चांद है तब तक तब ठाकरे तक बंधू. युती आहे. तब तक. तर बघतोय आपण की चंदूमामा यांनी सांगितलं की जब तक सूरज चांद रहेगा तब तक ठाकरे बंधू हे एकत्र असतील, असं त्यांनी म्हटलेले. गेले 20 वर्ष चंदूमामा हे वैयक्तिकरित्या प्रयत्न करत होते दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी. अखेर ते एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंशी चंदूमामांनी देखील संवाद साधलेला आणि आज त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.